वाट अनावर प्रीत फुलांची वाट निरंतर तिमिर सोवा असो शिशिरही प्रीत सहाही ऋतूंचा बर प्रीत सुखाची अनवट भाषा प्रीत नसे नियतीच्या रेषा प्रीत वचन ही प्रीती स्पंदन आठवणींचे प्रीती अत्तर वळता वळता खऱ्या प्रीतीचे नकळत तुझे येईल प्रत्यंतर. स्पष्ट शब्दात सांगायचं तर हा 6 महिन्याचा अवधी बिपिनसाठी खूप कठीण आहे. येत्या 6 महिन्यात बिपिनला एका अपघाताला सामोरं जावं लागणार. रे असं काय बघताय माझ्याकडे? लग्न ठरवून आलंय तिचं. कुणाशी? दीनानाथ परमार आहेत ना, त्यांचे थोरले चिरंजीव. आणि आपलं काय ठरलं? काही झालं तरी 6 महिने आपल्याला जपायचं आहे बिपिनला आणि या घराला, हो ना? आई बाबांना अजिबात संशय येता कामा नये. मग आपल्याला नॉर्मल नको का वागायला? कुणालाही न सांगता त्यांनी सिंगापूरला जायचा बेत पोस्टपोन केलाय. काय? त्याचं डोकं फिरलंय? मला वाटलंच होतं. तेच विचारायचंय तुला. तुमचं काही बोलणं झालं होतं का? तुला काही माहिती आहे का याबद्दल? नाही असं आमचं काही बोलणं नाही झालं होतं. मग आत्ताच म्हणालास ना मला वाटलंच होतं म्हणून. मी असा बोललो चिरंजीव, नाही, म्हणजे तसं मला म्हणायचं होतं. म्हणजे मला असं वाटलं. तेच का वाटलं? का वाटलं म्हणजे बाबा, तुम्ही सौरभला ओळखतात ना. घरापासून लांब जायचं म्हणजे त्याच्या पोटात गोळा येतो, गोळा. साध्या स्टडी टूरला गेला होता तेव्हा दिवसातनं 5 वेळा घरी फोन करायचा तो. हो, आणि तू 15 दिवसांसाठी टूरवर गेला होता. बाबा बाबा बाबा, आपण सध्या सौरभ विषयी बोलतोय ना. तर मला काय वाटतं की सिंगापूरला जायच्या आधी त्याला होम सिकनेस झाली असणार. सगळ्यांना त्याच्या अंगाशी आलं असणार. इट्स ओके. पण एक सांगू, त्यांनी सिंगापूरला जाणं कॅन्सल केलेलं नाही, पोस्टपोन केलं. आणि तू जे कारण म्हणतोय तसं असतं तर त्यांनी सिंगापूरचा विचारच केला नसता, ओके नाही? हे माहिती असूनही की असं केलं तर त्याचा क्लेम जाऊ शकतो, तरीही त्यांनी हा निर्णय घेतला. बाबा तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो ते. बोल तू, आणि मला खरं काय ते येऊन सांग. कमी बोलू नाही, माहितीये मला माझ्या बोलण्याचा काहीच उपयोग होणार नाही. मी बोललो तर वादविवादच वाढतो. बोल तू. सांग. पण ज्या अर्थी त्यांनी असा निर्णय घेतलाय त्या अर्थी नक्कीच काहीतरी गंभीर बाब आहे. बाप्पाचं बोलणं या दोघांनी एवढं मनावर घेतलं, म्हणूनच मला असले प्रकार आवडतच नाही. आता बाबांना जर कळलं बापांनी मला 6 महिन्यात अपघात होणार म्हणून सांगितलंय, तर बाबांची काय अवस्था होईल?
बिपिन, या मुलाचं काय चाललंय ना काहीच कळत नाहीये. परवापासून साधना वाढवली आहे त्यानं. अरे पण पोटात गोळाभर अन्न नको का जायला? कालपासून तर त्याची काळजी तू करू नकोस. मी काळजी करत नाहीये, पण शेवटी आई आहे ना मी त्याची. हे बघ, आपल्या सगळ्यांची ही एक आई आहे जी वर बसली. त्याचा तिच्याशी संवाद चालू आहे. हो, पण नेहमी कसा प्रसन्न शांत वाटतो, आज तसा नाही वाटत. खूप खूप अस्वस्थ वाटतोय तो. प्रपंचाच्या काळज्या डोक्यावर घेतल्या ना की असंच होतं. त्यात सध्या बिपिनचा घोर लागलाय ना. तू तू बिपिनकडे जाऊन येशील? तू सोबत येणार असशील तर मी येईन. एकट्यानं जाण्याचं धाडस माझ्यात नाहीये. नाही म्हणजे मी जाऊन आल्यानंतर उगाच आणखीन काहीतरी. काय रे, काय झालं? पाणी पी, पाणी पी. सावकाश सावकाश सावकाश. बिपिन, काय? बिपिनला जपायला हवं. जपायला हवं म्हणजे काय करायचं? आप्पा शांत हो. तू आधी भानावर ये बघू. स्वतः विचार कर. हे बघ, तुला आधी चाहूल लागली म्हणून तू असा अस्वस्थ आहेस. नाहीतर जगात तरुण माणसांचे अपघात कमी घडतात का? अरे असं कसं बोलतोस तू? बिपिन बाप्पाचा मित्र आहे. अरे लहानाचा मोठा झालाय आपल्या डोळ्यासमोर. तू साधनेच्या मार्गात असल्यावर असले संदर्भ द्यायचे नसतात. पण माझी साधना ही आपल्या माणसांसाठीच आहे ना. नकळत तुझं येईल प्रत्यंतर. अरे गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. आज हाक न मारताच उठलास? जाग आली मग उठलो. तू आवर, मी चहा ठेवते. ए थांब ना जरा. अरे भरपूर काम आहेत रे, आणि आईचा पण मूड ठीक दिसत नाही. का? आता आईला काय झालंय? आईचं सकाळपासनं ते देवी महात्म्य चालू आहे. आईचं देवी महात्म्य सुरू आहे? सकाळपासनं सुरू आहे. तू विचारलं नाहीस का ते? विचारलं का काही सांगते का ती? बोलण्यात कळलं तर कळतं. ठीक आहे, काळजीचं काही कारण नसेल. आपण सिंगापूरला जातोय ना म्हणून असेल. अरे पण ते पण काही काळजीचं कारण आहे का? आईसाठी असेल. आता तुला माहिती आहे ना 6 महिने कसे होते, किती टेन्शन. असं बोलू नको. का? काय झालं? तू असं बोललास की मला खूप भीती वाटते. मनात धस होतं. का? हे बघ, 6 महिने अजून पूर्ण झालेले नाही. अजून 5 दिवस बाकी आहेत. 5च दिवस ना. जिथे 6 महिने गेले तिथे 5 दिवस असे जातील फटाफट. अरे 5 दिवस पूर्ण व्हायला अजून 5 दिवस बाकी आहेत. बाप्पाला विचारलं तर सांगतो फिंगर्स क्रॉस ठेवा. ए, तू आईला काही सांगितलं नाहीयेस ना? मी कसं सांगेन? आणि त्या बाप्पाने काही सांगितलं असेल तर? नाही, मला नाही वाटत तो असं काहीतरी करेल. चल आपण आईला विचारूया काय झालंय. माझी ना देवीकडे एकच प्रार्थना आहे, हे 6 महिने जसे सुखरूप गेले ना तसे पुढचे 5 दिवसही जाऊ दे. मिठू, आईला समजावून सांगायचं असेल ना तर तू आधी शांत हो. तू असं काही बोलायला लागलीस ना तर ती डिस्टर्ब होईल. आणखी एक काम कर, तू इथेच थांब, मी जाऊन बोलतो आईशी. अशी सगळी प्लॅनिंग केली मी सौरभच्या फेअरवेलसाठी. आई, अगं मी तुझ्याशी बोलतोय, तुझं लक्षच नाहीये. अगं आई, काय झालं तुला? का रडतेस? शेरे, रडू कशाला? तू काय बोलतोय सांग. बघ, म्हणजे मगासपासून मी बोलतो आणि तुझं लक्षच नाहीये. तू एकदा हे स्तोत्र म्हणायला घेतलंस ना की तुझं कशावरच लक्ष नसतं.
आई तू इतकी सेंटी का होतेस? असं का बोललो मी? तू काय म्हणत होतास सांग. आधी तू मला सांग, तुझे डोळे का भरून येत आहे? हे बघ आधी, आता मी विचारलंय ना, मग तू बोल काय बोलायचं ते. तू म्हणशील तसं करूया आपण. ठीक आहे आई, मी आहे ना मस्त बेत आखलाय. हे बघ आता ट्रिप पिकनिक वगैरे काही नको, गप्प घरी बसायचं. अगं आई तू ऐकून तर घे. बोल. बघ आधी तू आहे ना पूर्ण ऐकून घे, मगच बोला. बरं बोल. हा, तर आता आपलं सौरभ सिंगापूरला जाणार आहे ना. बघूया जातोय का ती. अगं आई, तू अशी का म्हणतेस ग? असं काय बोलले मी? जाऊ दे आई, तुझा आहे ना आज ऐकायचा मूडच नाहीये. आपण नंतर बोलूया, ठीक आहे? काय काय पण अरे हळू रे विपिन. कसा धडपडतोस तू? लागलं ना? थोडंसंच ग. बघू. आई आई अगं किती पॅनिक होतीयस तू. काही झालं नाहीये त्याला, आणि मी आहे ना, काही होणार नाही त्याला. लागलं ना? खरं सांग. अगं थोडंसंच लागलं, काय झालं नाही जास्त. तुला नीट बघून चालता येत नाही का रे? बाप्पा तुझी पण कमाल आहे यार. आम्हाला सांगतोस टेन्शन घेऊ नका आणि तू किती टेन्शन घेतलंय. यावेळेला पहिल्यांदाच असं झालंय की मला चालित करता येत. एक विचारू, तुला जर कळलंय की बिपिनला अपघात होणार आहे, तर मग त्याचा अपघात तू टाळू शकत नाहीस का? नाही टाळू शकत. अरे मी काय माझी तुलना त्या परमेश्वराशी करायला जाऊ का? हे बघ, मला ते क्रेडिटही नकोय आणि मला त्याचा अहंकारही नको. अरे मग हा योग आधीकडून काय उपयोग काय? कट डोक्याला टेन्शन. असं का म्हणतोस? निदान आपण तयारीत तरी राहू शकतो ना. हा, पण त्यापासून दूर तर नाही ना जाऊ शकत. हे बघ, सुनामी येणार याचा अंदाज आला की सुनामी आल्यावर त्याचा धक्का तेवढा तीव्र नसतो. हा, त्यामुळे नुकसान कमी होत नाही, पण आपण त्यासाठी तयार राहतो. आपल्याच नकळत आपण ते मान्य करतो, रादर ते आपल्याला करावं लागतं. त्याशिवाय आपल्याकडे काहीही गत्यंतर नसतं. आताही बिपिनला आपल्याला जपायचंय. त्याला हे सगळं सांगून की अजिबात न सांगता? सांगितलंय मी त्याला. आमचा वादही झाला, पण तो ऐकत नाही. बिपिनचा यावर कधीच विश्वास बसणार नाही. हे पण बाप्पा, बिपिनला जपायला हवं म्हणजे नक्की आपण काय रे करू शकतो त्यासाठी? काय करू शकतो म्हणजे काय? आपण विचार करू ना. हवं तर बिपिनच्या घरी मी स्वतः 4 दिवस राहायला जातो. नंदिताला सुद्धा सांगतो की बिपिनला भेटायचं असेल तर घरी येऊन भेट, बिपिन बाहेर येणार नाही. आणि अरे आपण कोणी बिपिनला बाईक नको देऊया, आणि हवं तर आपण सुद्धा नको बाईक चालूया. काय तुला काय झालं रे हसायला? अरे कारण मी दुसरं काहीच करू शकत नाही. तुम्ही खुळ्यासारखी काय चर्चा करत आहात? अरे अपघातात काय कमी माणसं मरतात का? मग त्यात काय वेगळं घडणार आहे? बघ, वेगळं वगैरे आम्हाला काही माहिती नाही. आमचं जग एवढंच आहे, 2 हात पसरले की त्यात मावणार, आणि त्यातला तू आहेस. पण एक सांगतो, कधीतरी स्वतःपेक्षा आपल्या माणसांना काय वाटतं याचा विचार जरूर करा. आयुष्याला वेगळा अर्थ प्राप्त होतो. अरे विपुल, ऐक ना विपुल. नकळत तुझं येईल प्रत्यंतर. आता कशी आलीस? बापानं बोलवलं ना. कधी? फोन केला होता तर त्याचा मेसेज आलेला. बघा आला. एनिथिंग सिरियस? मला काय बोलायचंय ते आधी नीट ऐक, आणि मग तूच ठरव.
रॉंग और राईट? तुला आमचा बिपिन आवडतो ना? खूप आवडतो ना? हो. तुला लग्न करायचं त्याच्याशी? अरे ह्या प्रश्नाला काय अर्थ आहे? हे बघ, दोघांनाही लग्न करायचंय म्हणूनच ते दोघं पाया पडायला आले होते ना. काय ग? हे बघ, लग्न म्हणजे एक परीक्षा असते, पण या लग्नाआधी तुला एका सत्व परीक्षेतून जावं लागणार आहे. येस आय नो. काय माहितीये तुला? प्रभाकरचा विरोध आहे लग्नाला म्हणून हे सगळं बोलतोयस ना. पण ॲट द सेम टाइम विनीताचा फुल सपोर्ट आहे. ती करेल सगळं मॅनेज. आणि बाप्पा, विपिनसाठी मी प्रभाकरचं घर सोडायला तयार आहे, पाठ फिरवायला तयार आहे. पण त्याआधी बिपिनच पाठ फिरवून निघाला असेल तर? सांग ना. तू काय म्हणतोयस ते मला अजिबात कळत नाहीये. तेच बोलायला मी तुला घरी ये म्हटलं. नाहीतर फोनवर बोलू शकलो असतो, पण बोल ना, काय झालं? आई, तू कुठे निघालीस का? तुम्ही दोघं बोलत बसा ना, मी जरा आत जाते. हे बघ, आज जाऊन हा विषय टाळता येण्यासारखा नाहीये. तुम्ही नक्की कशाविषयी बोलताय? सांगतो. हे बघ, तुझं बिपिनवर मनापासून प्रेम असेल तर बिपिनला सांभाळायला हवं. त्याच्यावर गंडांतराचा योग आहे. हे काय असतं नक्की? अगं, त्याच्या जीवाला धोका आहे. त्याला जीव घेणा अपघात होऊ शकतो. हे तुम्हाला कुणी सांगितलं? हे बघ, तो वेगळा चॅप्टर आहे, ते आपण नंतर डिस्कस करू. महत्वाचं काय तर बिपिनच्या जीवाला धोका आहे आणि त्याची काळजी घ्यायला हवी. तुझं बिपिनवर खरं प्रेम आहे तर देव तुझी प्रार्थना नक्की ऐकेल. देव एक वेळ ऐकेल सुद्धा रे, पण प्रभाकरचं काय? आय थिंक जर धोका असेल तर तो प्रभाकर पासूनच. प्रभाकर एकदा जिद्दीला पेटला ना की तो काहीही करू शकतो रे. हे बघ, तुझे वडील हे फक्त निमित्त, पण बिपिनला जपणं गरजेचं आहे. पण मग मी काय करू? प्रभाकरचे पाय धरू की बिपिनचा हात सोडू? बिपिनचा हात सोडणं हा सगळ्यात सोपा उपाय झाला. त्यापेक्षाही काहीतरी चॅलेंजिंग शोध. बिपिनला समजाव, तो तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. त्याला 4 दिवस घराबाहेर पडून देऊ नकोस. घरात राहिला तर निदान एखाद्या प्रोटेक्शन मध्ये तरी राहील. पण उंबरल्या बाहेर काही झालं तर? बाबा, नंदिता, रडू नकोस. नाहीतर रडायचे ना ते एकदाच रडून घे, पण नंतर मात्र मन घट्ट कर. हे बघ, काहीही करून आपल्याला बिपिनला या संकटातून वाचवायला हवं. सावित्रीनंच सत्यवानाचे प्राण वाचवले होते, हे विसरू नकोस. काय चाललंय तुझं? अरे माझं नाही रे, नंदिताचं काय चाललंय हे विचार. तुमच्या दोघांचं काय चाललंय ते मला चांगलं माहिती. वेगळं विचारायची गरज नाही. अरे तसं नाही रे, मगासपासून मी तिला फोन करायचा प्रयत्न करतोय आणि ती फोन घेत नाही. अरे कट करते. कशावरनं तिचा फोन तिच्याकडे असेल? म्हणजे मे बी तिचा फोन तिच्या पिताश्रींनी जप्त केला असेल आणि जावई बापूंचा फोन बघून ते फोन कट करत असतील. नाही रे, नंदिताचा फोन जप्त करण्याची हिंमत तिचा बापही करणार नाही. पण तुझा फोन कट करायची हिंमत ती दाखवते. तशी ती खूप हिंमतवाली आहे बॉस. अरे हो रे, म्हणून तर सगळे घरात बस म्हणत असताना ती सरळ म्हणते बाहेर निघ. ते अजिबात नाही. बाहेर पडलास तर पडशील. हा, फनी हा, फनी. ओके, बरं मला सांग, आज काय प्रोग्राम आहे तुझा? तुला काय सांगू? ए हॅलो, माझ्या आईच्या शिव्या खाऊन मी इथे तुझ्या घरात येऊन थांबलोय आणि तू तुझा प्रोग्राम मला सांगत नाहीस?
अरे तसं काही नाही रे, जस्ट बाहेर जाणार होतो. हे बरं आहे. म्हणजे एरवी कधी कुठे जायचं असलं की माझी कॉलर धरायचाच, आणि आता आज प्रेमात पडल्यावर हे असं सगळं करावंच लागतं. ड्यूड, टाका फोन. जाऊ. हम्म. ठीक आहे. मी स्वप्नात बघितलं आपल्या बिपिनचं लग्न झालं आणि तो गळ्यात हार वगैरे घालून आपल्याकडे येतोय. तो आपल्याकडे धावत येतोय आणि आणि काय? आणि त्याला वाटेत जीव घेणा अपघात झालाय आणि आपल्याकडे धावत येणारा बिपिन वाटेतच सौर. आई